ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. परमपूज्य मौली म्हणाले, आपल्याला शब्दाचं ज्ञान होऊ शकतं, पुस्तकाचं ज्ञान होऊ शकतं, पण त्याने आपल्याला जे प्राप्त करायचं ते मिळालं असतं तर मुलांना शाळा कॉलेजमध्ये जायची गरजच पडली नसती. पण त्या शाब्दिक ज्ञानाचा शब्दार्थ, लक्षार्थ याचं सखोल ज्ञान मिळवण्यासाठी कोणा व्यक्तीची जरूरत असते. त्यासाठी साधू संतांची, सद्गुरूंची गरज असते. परंतु तुम्हाला योगाभ्यासातून जायचे असेल तर तुम्हाला शब्दांची गरजच पडणार नाही. हे विचारात घेतले पाहिजे की ज्ञान हे माध्यम आहे. एक जग कल्पनेच्या अलीकडे आहे आणि दुसरे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. मग परमात्मा आपल्या कल्पनेत मावणारा इतका छोटा आहे की कल्पनेच्या पलीकडे इतका मोठा आहे. आपल्या मनात जे विचार येतात त्यांनासुद्धा आवाज असतो. विचारानंतर त्याच्या तरंगातून अक्षरं तयार होतात आणि नंतर शब्द येतात, नंतर वाक्य बनते. आपल्याला परमसुख, परमअवस्था प्राप्त करायची आहे. मग ही अवस्था शब्दात मावेल? जर ती अवस्था शब्दात मावणार नसेल तर आपण त्या शब्दामागे कुठवर पळणार आहोत? महापुरुष तर हे सांगतात, 4-6-18 की बातें आवे बोली में, ज्ञान ध्यान की बात होवे अंदर एक खोली में. काही म्हणतात, मन मगन भयो तण पावे विश्राम, ब्रह्मानंदी विलीन भयो अब शास्त्रों का क्या काम. काहींचं म्हणणं असं आहे, कामिक चिवडती कातडे आणि पंडित चिवडती पातडे. पातडे म्हणजे कागद चिवडणं, हे तर पंडितांचं काम. हा भयंकर असा एड्स रोग आहे पांडित्याचा. कॅन्सर जसा काही स्टेज पुढे गेल्यानंतर आपल्याला बरोबर घेऊनच जातो, तसा हा रोग. हे शब्दांचं ज्ञान, दुसऱ्याचं ज्ञान आपल्या स्वार्थासाठी वापरायचं, दुसऱ्यांचे अनुभव झाले. आर्थिक जाणे अर्थ, बाकीचे जाणे स्वार्थ. शरीर विकणे पाप आहे, मग ज्ञान विकणे हे काय आहे? समाजात हजारोपती आहेत, तुम्ही लखपती व्हा, कोट्याधीश व्हा, आमचा त्याला विरोध नाही. पण समाजाचे मानसिक शोषण, आर्थिक शोषण, जैविक शोषण करून तुम्ही मोठमोठ्या बिल्डिंगी उभ्या करणं, इस्टेटी वाढवणं म्हणजे जीवन का? तुम्हाला आम्ही निष्क्रिय बनवत नाही, तर सक्रिय दृष्टीने दाखवायचा प्रयत्न करतो. इस्टेटी वाढविण्याला आमचा विरोध नाही, पण त्याबरोबरच जो मुख्य कर्तव्याचा भाग आहे त्याविषयी आपण तेवढे सक्रिय झाले पाहिजे. लोकांना दगडाचे देव आवडतात, परवडतात, कारण ते काही रागवत नाही, ते काही म्हणत नाहीत. त्यांना लांबून नमस्कार केला तरी चालतो, सिगारेट ओढून दर्शन घेतलं तरी चालतं. पण संतांकडे जायचं असेल तर हातातलं सिगारेट लांब असतानाच फेकून द्यावं लागेल. आपल्या सवडीने देव मिळेल? फक्त कल्पनेचा विलास, याने एक सांगायचे त्याने एक सांगायचे. राम नाम जपना पराय माल अपना, गाफिलों का माल अकलवाले का खुराक, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. जो आपल्यापेक्षा कमजोर आहे त्याच्या कमजोरीचा आपण फायदा उठवणे योग्य आहे का? अशा मार्गाने आपण कायमस्वरूपी सुखी होणं कदापि शक्य नाही. बाह्य अवडंबरामध्ये तुम्ही स्वतःला खपवत राहिलात तर परमार्थाचा अर्थ तुम्हाला किती समजला? असे असेल तर तुम्ही परमार्थात दिसत असूनही फक्त संसारच करता, असेच आम्हाला वाटल्यावाचून राहणार नाही. जे चैतन्ययुक्त आहे त्याची अनुभूती प्रत्येकाला आली पाहिजे, तेव्हा प्रत्येक माणूस आश्रम होईल. परमार्थातही व्यावसायिकीकरण घुसल्यामुळे आम्हाला पोटतिडीक येते. असे शोषण होऊ नये, शोषणमुक्त परिवार घडावा म्हणून हा सर्वात्मक परिवार आहे आणि त्यासाठी सेवा, सत्संग, नाम आणि ध्यान हे मार्ग उपलब्ध आहेत. ज्याला योगमार्गाने जायचे त्याने ध्यान करावे, ज्याला भक्तिमार्गाने जायचे त्याने नामाचा अवलंब करावा, ज्याला कर्ममार्गाने जायचे त्याने सेवा करावी, ज्याला ज्या मार्गाने जायचे त्याने तो मार्ग अवलंबावा. आम्ही कोणाला विरोध करत नाही. सर्वात्मक म्हटल्यानंतर कोणाचा विरोध करण्याचा प्रश्न येत नाही, परंतु समाजात जे चालले त्यामुळे हे बोलावे लागते. आज 8-9 वर्षाच्या मुलीला ॲबॉर्शन करायची वेळ येते. हे असं घडत असेल तर पोटतिडीक तर येईलच ना. पेपरमध्ये रोज गुन्हेगारींच्या बातम्या असतात, फसवणुकीची उदाहरणं असतात. ही फसवणूक वैयक्तिकही असते आणि साखळीनेही असते. रोज वेगवेगळ्या घटना हृदय घायाळ करतात. हे असं कुठपर्यंत चालणार? आता विचार करण्याची वेळ आहे. आमची दिशा आत्मजागृतीची आहे की प्रॉपर्टीची वाढवण्याची? वर्षानुवर्षे आमची झोप उडाली, तहानभूक उडाली. परमार्थाच्या नावाखाली जेवायला नाही, कपडे नाही, निवारा नाही, ही मानसिक गुलामी कुठवर चालायची? गुलामी आणि भक्ती यात मोठं अंतर आहे, ते वाढतच आहे. तेच बोलून काय उपयोग? भक्त हे स्वतंत्र आहे आणि गुलाम हा वेगळा आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्याला परमार्थ करायचा त्याने अंतर्मुख व्हावं. ग्रंथातील विचार वेगवेगळे, त्यांचे अनुभव वेगवेगळे. विवेकानंद, बुद्ध, रामकृष्ण परमहंस, गुरु नानक, मीराबाई, रोहिदास, त्यांचे अनुभव त्यांच्या ठिकाणी, त्यांच्यासाठी आणि ते त्यांच्या योग्यतेचे.
पण आपल्याला काय? आपला अनुभव काय? सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या कार्यक्रमातील आनंद दुसऱ्याला देण्यात आपली अक्कल काम करते का? आपलं ज्ञान ऐनवेळी आपल्यालाच उपयोगी येत नसेल तर ते कसलं ज्ञान? आपण आपले दैनंदिन कर्तव्य व्यवस्थित पार पाडले पाहिजे. आपण म्हणतो, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलिकाचे नाव पहिले, त्याच्यासाठी युगे 28 जो विटेवर उभा राहिला त्याचे नाव शेवटी. घरात जिवंत आईबाप गोठ्यात पडले, त्यांना भोपा झाल्यात, त्यांना वेळेवर चहा नाही, वेळेवर जेवण नाही, वेळेवर औषधे नाहीत, त्यांना दिसत नाही, त्यांच्या ताटात कुत्रे जेवतात आणि तुम्ही पंढरीला चाललात. संतांकडे जाणे श्रेष्ठच आहे, पंढरपूरला जाणे चांगले आहे, तेथे जाऊन पांडुरंगाची अनुभूती घेणं चांगलं आहे. आम्ही तेथे जाण्याला विरोध करत नाही, पण तुम्हाला घरातली जिवंत माणसं दिसत नाहीत. तुम्ही स्वतःच्या घरात परिवारात काय वागता, कसे वागता? आईला आई म्हणायला तयार नाहीत, बापाला बाप म्हणायला तयार नाहीत, बहिणीला बहीण म्हणायला तयार नाहीत, भावाला भाऊ म्हणायला तयार नाहीत, घरातल्या आजारी माणसाच्या जीवाचा जीव जाणायला तयार नाहीत. घरात आलं की वैतागणं, कंटाळा येणं, बोर होणं, नको नकोसं वाटणं म्हणजे वैराग्य नाही. संसारात कंटाळणं म्हणजे वैराग्य नाही. काही तर म्हणत असतात, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मंत्र सत्यम, पूजा सत्यम, सत्यमेव निरंजनम, गुरुर्वाक्यम सदा सत्यम, सत्यमेव परात् परम. आणि गुरुसमोर बसलेले आहेत. थोड्या वेळाने हा बाजूला कोपऱ्यात बसून हातावर तंबाखू चोळतो. गप्पा करत होता तेव्हा चेहरा चांगला होता, मग चपला चोरीला गेल्या, पिशवी हरवली. अरे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणतो तर खरं, पण गुरुर ब्रह्मा ही भावना तुझ्यात आहे? घर सोडलं, दार सोडलं, गुरूंबरोबर गेले, मग आज कोठे गेले? सत्संगाला गेले. आज कोठे गेले? कार्यक्रमाला गेले. आज कोठे गेले? भक्ती फेरीला गेले. आज कोठे गेले? दिंडीला गेले. आणि गप्पा मात्र सून असं करते, पोरगा तसं करतो, पाऊस कसा आहे, शेतात काय केलं, पिकं कसे आहेत, गाय व्याली का, हे सर्व चाललेलं आणि परमार्थाला गेले. विचार करा, परमार्थ नावाचा प्रकार आणि प्रत्यक्ष परमार्थ यात खूप अंतर आहे. हे सर्व समजून घ्या, प्रेमाने वागा. पण ज्याच्या वागण्यात, ज्याच्या बोलण्यात माधुर्य नाही, प्रेम नाही, तो कशाचा परमार्थ? आहेत तर महाराज म्हणायला म्हणणार आम्ही मोहपाशातून बाजूला झालो, आमच्यातला अहंकार गेला. पण तसा खरंच गेलेला असतो का? झोपेत सुद्धा आपल्याला आपलं नाव आठवतं, मग कसला अहंकार गेलेला? मग आम्ही तर अहंकार संपवायला सांगत नाही, मारायलाही सांगत नाही, त्याला योग्य ठिकाणी वळवायला आम्ही सांगत आहोत. स्वतःवर नियंत्रण ठेवून, स्वतःला नियंत्रित करून त्याला योग्य ठिकाणी वळवलं तरच परमार्थ शक्य आहे. दुसऱ्याला हीन दीन समजून, दुसऱ्याला हलकं समजून तो कमी होणार नाही. त्या अहंकाराला नित्य नियम आणण्यात वापरा. ह्या अहंकाराला हाताशी धरूनच भक्ती करता येईल, योगाभ्यास करता येईल, ज्ञान मिळवता येईल आणि कर्मही करता येईल. म्हणत आहात माया बडी बुरी, विकार बुरे है. अरे, तू हा विचार का करत नाही की तुझ्या आईबापाला विकाराचे झटके आले नसते तर तू कसा काय झाला असतास? त्या परमेश्वरानेच हे निर्माण केलेले आहे. त्याचा गैरवापर करणं तर वाईट आहेच, पण ते जर वाईट म्हणशील तर हा तुझ्या दृष्टीतील मळ आहे, तो तुझ्यातील दुराग्रह आहे. आपण विचारपूर्वक वागलं पाहिजे. ब्रह्मांडाच्या मानाने पृथ्वी केवढी आहे, पृथ्वीच्या मानाने देश केवढा आहे, देशाच्या मानाने राज्य केवढं आहे, राज्याच्या मानाने गाव केवढं आहे, गावाच्या मानाने गल्ली केवढी आहे, गल्लीच्या मानाने घर केवढं आहे आणि घराच्या मानाने आपण केवढे आहोत. पृथ्वी दुर्बिणीने सुद्धा दिसत नाही. मग मी केवढा, माझं ज्ञान केवढं, माझा अहंकार केवढा? अरे, तू ऐकलेलं असेल ते बाजूला ठेव, तू बोललेलं असेल ते बाजूला ठेव आणि मग तुझं ज्ञान सांग, तुझ्या अनुभूतीचं सांग. याचं काही घेतलं, त्याचं काही घेतलं, त्याची पुरणपोळी, त्याचे लाडू, त्याचे गुलाबजाम, असंच याचं त्याचं घेऊन दुसऱ्याला पक्वान्नाचं ताट वाढलं. पण तुझं स्वतःचं काय? तुझ्या जवळ तर तुझं स्वतःचं काहीच नाही. लग्नाला गेले, लाडू खाल्ला, शिरा खाल्ला, भात खाल्ला, आपलं पोट भरतं आणि करमणूक होते. लग्नाला जातो, हजारो लोक आलेले असतात. हा म्हणतो, वा वा, या वर्षी तर 50 लग्न केले. लग्न तर नवरा नवरीचं झालं, याचं लग्न झालं का? हा नवरदेव झाला का? श्रीकृष्णाने अवतार घेतला, सत्य आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी हे सांगितलं तेही सत्य आहे, 100% सत्य आहे. पण तुझा अनुभव काय? तू या सत्संगाच्या कार्यक्रमाला येतो, पण तुझी तंबाखू सुटत नाही. तू भांडण केल्याशिवाय राहत नाही. तुझं लक्ष पाकिटाकडे असतं. आमचा स्वतःचा अनुभव आहे. आम्ही स्वतः पाहिलं आहे. कार्यक्रमात टाळकऱ्यांचे टाळ हुकले तर त्याला तिथेच आईबहिणीवर शिव्या देता. एवढं तुमचं ज्ञान. मग जर तुम्हाला ज्ञान झालं असेल तर ते तुमच्या आचरणात आलं पाहिजे. मग घटाघटात जो परमेश्वर आहे तो तुम्हाला जाणवेल. तुमची तिरस्करणीय दृष्टीही मुक्त होईल तुमच्यातून. सगळ्या भाविकांना कळकळीने तळमळीने हे सांगावेसे वाटते की आपल्या हृदयाच्या ठोक्यात जोपर्यंत धगधग आहे तोपर्यंतच तुम्हाला परमात्म प्राप्तीची संधी आहे. तोपर्यंतच संधी आहे, तोपर्यंत चान्स आहे. प्रत्येक क्षणाने आपण मरणाच्या जवळ चाललो आहोत आणि अशा सावध होण्याच्या क्षणीच जर आपण चुकीचे आहार आणि चुकीचे विहार केले तर आचरणही चुकीचेच घडेल. साधू संगत करा. जिथे आपले मन रमेल, जिथे आपली हृदयाची तार जुळेल, जिथे आपलं मन शांत होईल, ज्यांच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटेल अशी संगत करा. मीराबाई तर मेवाडची राणी होती. तिला बसायला रथ होता तरी त्यातून उतरून काही अंतर ती पायी जात असे संत रोहिदासांच्या दर्शनाला, कारण तिथे तिची तार जुळली होती. आपल्या गावात 100 विहिरी आहेत, पण त्या आपल्या आहेत का? सावधान व्हा. वेळ निघून चालली आहे. संप्रदाय, इस्टेट, प्रॉपर्टी असा जर आपला कल असेल तर तो परिसरात डमडम वाढवेल. ते चुकीचं आहे असं आम्हाला म्हणायचं नाही, पण त्याबरोबरच सर्व महापुरुषांनी मिळून हे कार्य करायचं आहे. अनुभूतीचं धन प्रत्येकाला कसं प्राप्त होईल, प्रत्येकाच्या आचरणातून ईश्वरत्व कसं झळकेल हे पाहिले पाहिजे. ईश्वरप्राप्ती बाहेर की आत आपल्याला अंतर्मुख व्हायचं आहे. व्यर्थची बडबड, गप्पा, विचार कमी करून गुरूंच्या रस्त्यावरून चालायचं आहे. तुम्ही जर दररोज 1 तास जप करत असाल तर तो जप 100 वर्षात 5 वर्षांचाही होत नाही. आपण जीवनभर कसे कर्म करत आहोत हे लक्षात घ्यावं. आमची जेवढी समज आहे त्याने आमचं स्पष्ट मत आहे की सध्याच्या युगात ज्ञान आणि तत्त्व यापेक्षा प्रेमाचा प्रभाव जास्त राहील. समाजाला परमार्थाकडे नेण्यासाठी सद्गुरू जागृत करू शकतात. आपल्याला आपुलकीने, सुखाने, समाधानाने राहायचं असेल तर आपल्या स्वतःच्या हृदयात अगोदर प्रेम जागृत करा. प्रेमच तर समोरच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विकास घडवून आणेल. आतड्या कातड्याच्या नात्याबद्दल इतकी ओढ. एक सामान्य स्त्री लग्न करते, 25 वर्षे नवऱ्याबरोबर राहते, मग त्याची मुलं, त्याची इस्टेट सारं तिच्या नावावर होतं. मग मुलासाठी मुलगी बघायला निघाल्यावर ती म्हणते, लोकाची लेक आपल्या घरात यायची, चांगली पारखून आणा. ह्या 25 वर्षाच्या नात्यात एवढी ओढ वाटते तर त्या चैतन्याच्या नात्यात किती ओढ असेल. आणि आतड्या कातड्याशी नातं निर्माण झाल्यावर त्याची इस्टेट आपली होत असेल तर मग आपलं त्या चैतन्याशी नातं आहे, मग त्याची इस्टेट आपली होणार नाही का? ज्याचा राष्ट्रपती मित्र आहे तो कोतवालाला रामराम करून आत जाईल का? जो अनेक पंतप्रधान, अनेक मुख्यमंत्री निर्माण करतो तोच जर आपला असेल तर बाकीच्या कुटाण्याची गरजच काय? आपल्याला तो परमेश्वर हवा आहे तर तो बाहेर भटकून मिळणे कदापि शक्य नाही. आणि मी तुम्हाला वारंवार हेच सांगत आहे की त्यासाठी अंतर्मुख व्हावं लागेल. सगळ्यांचे अनुभव हेच सांगतात. जेथे वेदही ओरडून नेती नेती म्हणतात, वेदांना सुद्धा ते शब्दात मांडता आले नाही, तेथे अनुभूतीचीच गरज आहे आणि ही ज्याची त्यालाच करावी लागणार आहे. ती काही विकत मिळणार नाही. आपण विचार करत होतो की अंतर्मुख व्हावं लागेल, पण त्यासाठी आपली मनस्थिती व्यवस्थित राहणे जरुरी आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या सर्वांसाठी चांगले भावभावना, चांगला विचार आणि चांगले आचरण तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमचा आहार सात्विक ठेवाल. ऐनवेळी विसरण्याच्या भीतीने ज्या ज्ञानाचं ओझं बाळगावं लागतं त्याऐवजी तुम्ही हृदयात प्रेम भरा. कोरडं डोकं गणित दाखवील, कॉम्प्युटरची बटणं दाबून ते थोडंसं विज्ञान दाखवील, पण काळजातला ओलावा दाखवील का? त्यासाठी हृदयच लागेल. भक्तीच्या मार्गाने जायचं असेल तर भाव चांगले ठेवा. हे सगळं म्हणायला सोपं आहे. जसं भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. पण खरा अनुभव काय? देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. चारी मुक्ती मिळाल्याचं कोण सांगता का आपल्या छातीला हात लावून? ए भाऊ, आम्हाला सांग समजावून. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोने संसारी जीवे वेगू करी. हे म्हणणारा तरी 2 तास भारूड करतो का? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. भेटलं का सगळ्यांना सगळ्यांच्या मनासारखं? जर दुसऱ्याच्या मनासारखं झालं तर याच्या मनात समाधान आलं का?
मग काय हे म्हणून बोलून ऐकून आचरणात आलं का? आमचे गुरु मोठे, आमचे देव चांगले, आमचा धर्म चांगला आणि आम्ही करतो तू तू मी मी आणि भांडतो. जगात आपल्या धर्मासाठी लोक जीव देतात आणि आम्ही फक्त ग्रंथ, संत, पंथ, संप्रदाय यांच्यावरून भांडणच करतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण जर बेकीकडे चालला असाल तर आपण स्थिर होऊ शकत नाही. आपल्याला एकीकडेच यावं लागेल. आमची एकी कशी आहे तर मोसंबीसारखी, प्रत्येक फोड वेगळी. याचा काही उपयोग होणार नाही. आपल्याला बदललं पाहिजे. बदलणं जरुरीचं आहे. पहिला तुम्ही भाव तर बदला. परमेश्वर काही मिळवायची गोष्ट नाही आहे का? तो तर प्राप्तच आहे. म्हणूनच कोणी म्हणतो तुझा तूच भाव आणि तुझा तूच देव. अनेक बाजूने अनेक पद्धतीने विचार झाला. अंतर्मुख झाल्याशिवाय परमार्थ अवघड आहे. अंतर्मुखतेनेच बुद्धी स्थिर होईल. स्थिर बुद्धी असेल तरच विचार पक्के होतील आणि विचार पक्के असतील तरच तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि तो निर्णय योग्य असेल. स्थिर बुद्धी तेवढी ताकद आहे की त्यामुळेच विचारांच्या कक्षेत ताकद निर्माण होते. विचारांद्वारेच पृथ्वी आणि चंद्राचं अंतर कापलं गेलं. विचारांद्वारेच अणुबॉम्ब बनवण्याचे शोध लागले. विचारांची शक्ती तर सर्वांमध्ये आहे, पण ते विचार आपण कसे वापरतो तर शब्दाच्या माध्यमातून. मग याला दुखव त्याला दुखव, त्यातच आपण आपली ताकद खर्च करतो. मग पुन्हा तिकडेच वळावे लागते की विचार चांगले येण्यासाठी भावना चांगली ठेवावी लागेल. भावना चांगली ठेवण्यासाठी भाव चांगले असायला हवेत. त्यासाठी शुद्ध आहार आणि विहार चांगल्या लोकांमध्ये ठेवावा लागेल तरच सद्गती शक्य आहे. अनेक महापुरुष झालेत, देवांनी अवतार घेतले, पण त्या पूर्णतेला पोहोचल्यानंतरही जगाच्या कल्याणासाठी आशीर्वाद देण्यासाठी या महापुरुषांना पुन्हा मागे यावे लागले, पुन्हा मागे फिरावे लागले. मग एवढे उच्चतेला पोहोचूनही जर मागेच यावं लागतं असेल तर तुम्ही म्हणाल एवढे कुटाणे कशासाठी? सुरुवातीलाच मागे राहिलं तर काय बिघडलं? पण ते योग्य नाही. हा जन्मच मुळात पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी आहे. व्यासमुनींनी 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणांची रचना केली. ते जगासमोर मांडले. एक म्हातारी आली, म्हणाली, महाराज तुम्ही एवढं लिहिलं, पण मी तर अडाणी, मला लिहिता वाचता येत नाही. मला वेडीला हे काय कळणार? तुम्ही मला 2 शब्दात सांगा. तेव्हा ते म्हणाले, खूप प्रेमाने देवाचं नाव घे. मग हे जर 2 शब्दातही कळतं तर हे रिकामी कुटाणे कशासाठी? जगामध्ये 8,000 भाषा आहेत. मग प्रत्येक भाषेत किती ग्रंथ असतील, किती विषयावर हे लिहिलेले असेल. रेल्वेही पुरणार नाही एवढे ते ग्रंथ. मग एवढे सारे ते वाचायचे कधी? त्याचा अनुभव करायचा कधी? त्याचा अनुभव घ्यायचा कधी? ते वाचू नका असं मी म्हणणार नाही, पण विचार चांगले तर बरं आणि पांगले तर. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला धरायचे असतील तर संतांचे पाय धरा आणि करायची असेल तर भक्ती करा. मग मीही नाही आणि तूही नाही. मी तूपणाची झाली बोळवणं. निकला ढूंढने उसे तो उसका पता कहाँ, ढूंढ लिया उसे तो मेरा पता कहाँ. ऐसे शरण जावे मी पणची न उरावे. प्रत्येक वेळी स्वतःला सावध ठेवा. आपण वाईट बुद्धीचं व्हायचं की चांगल्या बुद्धीचं? आपल्याला नेमकं कोणत्या मार्गाने जायचं? आपला पक्ष योग्य पाहिजे तरच काम बनेल. मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं तेच पुन्हा समजावितो. तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर लॉची पुस्तकं वाचून काही उपयोग होणार नाही. तुम्हाला भक्ती करायची ना, मग ज्ञानात किती अडकणार? मीरेने भजनात स्वतःला संपवलं. कृष्णच तिचा आत्मा झाला. योगाभ्यास करायचा असेल तर बुद्धांसारखा त्यांनी देव संपवले, म्हणजे त्यांनी आत्म्यालाच महत्त्व दिलं आणि स्वतःच आत्मा झाले. दोघांपैकी एक संपणं अनिवार्य आहे. प्रथम आपल्यातील अहंकार संपवा, तेव्हाच भक्ती शक्य आहे. आणि तो संपत नसेल तर स्वतःला सेवेत लावा. आणि तरीही तो संपतच नसेल तर तो मजबूत कशाने झाला हे लक्षात घ्या. आय एम समथिंग हे जे वाटतं त्यामुळे त्याला पोषण मिळते. पण 200, 500, 1000 लोकांना तू गप्प करत असशील. त्यांना गप्प करणं काही अवघड नाही. फक्त त्यांना तुला उत्तरं देता येत नाही ही त्यांची अडचण. आणि त्यांच्याकडे तुमच्यासारखा वायफट घालवण्यासाठी वेळ नाही. एवढंच त्याच्यात आणि तुझ्यात फरक आहे. आज देशात हा पांडित्याचा रोग फैलावत आहे. शब्द तर फार मोठे मोठे वापरता. आत्मा पाहिला का तू? परमात्मा पाहिला का तू? विश्व पाहिले का तू? घेतला का त्याचा अनुभव? अरे, बकरीला गव्हाच्या पोत्यात तोंड घालून देत नाहीस, मांजरीला दुधात तोंड घालून देत नाहीस आणि विश्वची माझी घरं. कुठे राहतो हा? हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की कानाने ऐकलं, तोंडाने वाहिलं. कानपूर से आया तोंडपूर से गया, भेजे में भी कुछ नहीं और कलेजे में भी कुछ नहीं.
म्हणायचं जय योगेश्वर, जय गुरुदेव, जय स्वामी समर्थ आणि चालले भांडण, तू बडा की मै बडा. मग म्हणायचं दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. हे काय? ते समर्थवाले, हे जय गुरुदेववाले, हे जय मातादीवाले अशी जर आपल्यात एकी असेल तर समाजात आपण काय दाखवणार आहोत याच्याकडे कोण लक्ष देईल? आज प्रत्येकाने समर्पित होऊन धर्मध्वज उंच करायला पाहिजे. सर्व प्रकारच्या पद्धती, सर्व प्रकारची मती आणि सर्व प्रकारची कुमती बाजूला ठेवून सर्वांनी एक झालं पाहिजे. स्वतःचे विचार बाजूला ठेवून दुसऱ्याच्या मतात सहभागी व्हायला पाहिजे किंवा समर्पित व्हायला पाहिजे. एकदा एका महापुरुषाकडे अनेक भक्त आले. ते महाराष्ट्राचे, हे कर्नाटकचे, हे आंध्रचे, हे गुजरातचे. ते महाराज आश्रमात सहज फेरफटका मारायला गेले. तर हे म्हणतात, महाराज आमच्याकडे जेवायला या. ते म्हणतात, आमच्याकडे जेवायला या. त्यांनी एकाला विचारले, ये सब किसके है? बोले, ये सब आप ही के है. उन्होंने कहा, सोच कर बताएं. फिर से वो बोले, हाँ. तब महाराज जी ने कहा, एक वक्त का खाना ही तो खाना है. फिर ये यहाँ के वो वहाँ के करने से क्या फ़ायदा? कैसे एक हो गए आप? अपने आप को आप फंसा तो नहीं रहे हो? महाराज ने एकाचं वरण घेतलं, एकाचा भात घेतला, एकाची पोळी घेतली, एकाची भाजी घेतली, सगळं एकत्र करून काला केला आणि मग तो खाल्ला. हे एकत्व. पण इतक्या आतही जर इतका वेगळेपणा असेल तर आज हीच परिस्थिती आपल्यावर आलेली आहे. मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही. थोड्या शब्दात मी एवढं सांगेन, जगाच्या पाठीवर जर तुम्हाला भगवान हवा असेल आणि तुम्ही ज्या संतांवर प्रेम करत असाल, ज्या ग्रंथावर प्रेम करत असाल, ज्या महापुरुषांवर प्रेम करत असाल, आपल्या हिंदवी संस्कृतीवर प्रेम करत असाल, तर ते प्रेम व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे. जसा सत्ताधाऱ्यांवर विश्वास सिद्ध करायची वेळ येते, तसे एकसंघ होण्याची आज आपल्याला गरज आहे. नाहीतर कालांतराने दिशा कोठेही घेऊन जाईल. माझी सर्व महापुरुषांना एकच प्रार्थना आहे, जे ज्या ज्या विचारप्रणालीतून आलेले आहेत, जे ज्या ज्या धर्मातून आलेले आहेत, त्या सर्व धर्मप्रेमींनी एक व्हा. एक नाही झालात तर नेक नाही, आणि एक नाही झालात तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, घर का भेदी लंका दहन हे व्हायला वेळ लागणार नाही. जसे 100 नपुंसक एकत्र आले तरी एकही मूल जन्माला येऊ शकणार नाही. वेळेची मागणी लक्षात घ्या. मी तुम्हाला आजवर हेच सांगितले आहे की कुछ करणी कुछ करम कुछ पूर्वजन्म के भाग. ते एवढ्यासाठी सांगितलं की ज्याच्या हातून चूक झाली असेल, प्रारब्धाने ती त्याच्या वाट्याला आली असेल, तर तुम्ही त्याला क्षमा करा, सोडून द्या. ते त्यावेळी योग्य होतं. हे सगळं सोडून आज एकच सांगतो की तुम्ही एक व्हा. तुम्ही एकटे काय करणार आहात? कधीतरी तुम्हाला कोणाच्या तरी तोंडाकडे पाहून माघार घ्यावीच लागेल. तुम्ही संपूर्ण एकटे पुढे जाणार नाही आणि माघारच घ्यायची असेल तर रामाची घ्या, कृष्णाची घ्या, महादेवाची घ्या, ज्ञानेश्वर माऊलींची घ्या, एकनाथ महाराजांची घ्या, तुकारामांची घ्या, कबीरांची घ्या, नानकांची घ्या. त्यांचे विचार, त्यांचे ज्ञानाचे भांडार जर जिवंत ठेवायचे असेल तर तुम्हाला पुढं पाऊल टाकावंच लागेल. त्यासाठी एक व्हावंच लागेल. त्यांना आपलंसं करून घेण्यासाठी भांडणं सोडून तुम्हाला एकीकडे जावं लागेल. संतांनी, महापुरुषांनी आपल्याला फार पूर्वीच इशारे केलेले आहेत, त्यांच्या ग्रंथातून, त्यांच्या विचारातून. पण आपल्याला ते कळत नाहीत आणि त्यांचे ग्रंथ कळते तर आपण संत झालो नसतो का? एक प्राध्यापक विद्यार्थ्यांना फळ्यावर गणित समजावून सांगतो. 30 कोटी रुपये मिळाले, त्यातून 20 कोटी रुपये खर्च झाले तर शिल्लक किती राहिले? मुलं म्हणतात 10 कोटी रुपये राहिले. बरोबर आहे, पण 30 कोटी रुपये त्या प्राध्यापकानेही पाहिलेले नाहीत आणि 10 कोटी रुपये विद्यार्थ्यांनीही पाहिले नाहीत. गणित सोडवले, पुसून काढले, फळा पुन्हा कोरडा, असं कोरडं ज्ञान उपयोगाचं नाही. ज्ञान ओलं असलं पाहिजे. आत प्रेमाचे तंतू स्फुरित होत राहिले पाहिजे. दुसऱ्याचं दुःख पाहून पोटात कळवळ आला पाहिजे, कणवळा आला पाहिजे. असं म्हणतात की बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून येतो कनुवळा. म्हणून हे विचार जुळते मिळते असायला हवे. मी मोठा की तो मोठा आणि म्हणायचं विश्वची माझे घर. माहीत आहे ना, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. मग तरीही का मीच माझं करत बसायचं? जर माघार घेण्यात फायदा असेल तर माघार घे ना. सोपं तंत्र आहे. पुढाकार घेऊन जे झुंजतात ते बळी जातात आणि झुकतात ते स्वार्थ साधतात. तुम्हाला नेहमी साऱ्या जगाचं चालतं, मग तुम्हाला संतांचे विचार, त्यांची आपुलकी का चालत नाही? त्यांनी सांगितलेल्या मार्गावर, त्यांच्या तत्वावर तुम्हाला का चालता येत नाही? वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कुमतीला पोषण का देता? चांगल्या विचारांनाही वाईट दिशेकडे का घेऊन जाता? एखादी आई मुलाला म्हणते, उन्हातून उठून तिकडे जा, नाहीतर तुला मारील. मग त्या आईने त्या मुलाला मारायची ऑर्डर काढली का? नाही. त्याला ऊन लागू नये म्हणून ती त्याला तिकडे जायला सांगते. आम्ही जे जे तुम्हाला सांगितले, इस्टेटी, ग्रंथ, ओव्या, ते जनकल्याणाच्या तळमळीतून सांगितले. तुम्ही ते सर्व ऐकले.
त्याचं तुम्हाला ज्ञान झालं, सर्व खरं आहे. पण अज्ञानींसाठी तुम्ही काय करता आणि तुम्ही काय आहात याला आमच्या दृष्टीने महत्त्व नाही. तुम्ही इतरांसाठी काय केलं, कोणता माणूस काय बोलतो, काय वागतो यापेक्षा प्रत्यक्षात तो कसा आहे याला महत्त्व आहे. दीनदुबळ्यांसाठी, भुकेल्यांसाठी, दुःखी पीडितांसाठी त्याच्या हृदयात कणवळा आहे की नाही? आपापल्यासाठी तर पशुपक्षी, कुत्रे, वाघ, हत्तीही जगतात. माणसाच्या जन्मातच तुम्ही दुसऱ्यासाठी काही करू शकाल? विचार करा. ढोरं म्हणजे जनावरं मेलं तर त्याच्या चामड्याच्या चपला होतात. ढोलक बनवला तर त्यावर थाप मारताच आवाज येतो आणि आपण मेलो तर? गाईच्या शेणाने सारवून घेऊन जागा पवित्र होते आणि आपल्या मलाचा काय उपयोग? ह्या आक्रमक भूमिकेतून बोलताना आम्हाला मुळीच आनंद होत नाही. असं बोलताना आम्हाला खरोखरच फार दुःख, फार वेदना होतात. पण या वेदना आम्हाला या आत्मनिवेदन भक्तीतून समाजापुढं मांडायच्या आहेत. अरे, चिमूटभर मीठ भाकरीच्या पिठात टाकलं तर भाकरीला चव येते आणि तेच मीठ दुधात टाकलं तर ते नासून जाईल. तुम्ही ज्ञानी असाल तर विचार करा. धर्माच्या नावाखाली, ग्रंथाच्या नावाखाली तुम्ही एकमेकांना संपवणार आहात, एकमेकाला नासवणार आहात. आम्हाला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला, बाबरी मस्जिद आणि राम मंदिर हे जे युद्ध चाललं त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्ही त्यांना सांगितलं, ते दोघे जर जिवंत झाले तर ते दोघं एकमेकांना मिठ्या मारतील आणि हे काय चाललं म्हणतील. राम जिवंत असताना त्याने राज्य सोडून दिले. आम्हाला तर नाही वाटत की पैगंबरही असं काही म्हणतील की मंदिर तोडा आणि तिथे मस्जिद बांधा. हे सर्व भरकटलेल्या सत्ताधीशांचे आउटडोके आहेत. समाजाच्या कल्याणाशी त्यांना काही देणं घेणं नाही. त्यांच्या डोक्यात समाजाचा विचारच नाही. ते फक्त स्वतःचं अस्तित्व वाढवण्यासाठी धर्माच्या भांडवलाचा उपयोग करतात. हे या लोकांचे कारस्थान आहेत. ह्या मूर्खांची, ह्या अज्ञानांची कीव करावीशी वाटते. समाजात जर परमार्थ आला तर नैतिकता येईल आणि समाजाचं कल्याण होईल. पण परमार्थालाही राजकारणाकडे वळवत आहात. अशा सर्व घटनांमुळे निरपराधांचा जीव जातो, निरपराधांचं रक्त सांडतं, निरपराधांचंच उघड्यावर येणं होतं. रामाने हे शिकवलं, पैगंबराने हे शिकवलं. काय हे? सर्वात दुर्दैवाची बाब ही आहे की सत्तांध सत्तेसाठी अंधे झालेले आहेत. ते सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यासाठी ते कोणतीही तडजोड करायला तयार नाहीत. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. प्रत्येक माणसाने आता विचार करायचा आहे. त्याने स्वतःच्या अंतःकरणातून पंतप्रधान होऊन निर्णय घ्यायची सवय लावायची आहे. आता पुढे काय करायचं हे स्वतः समजून घ्यायची ही वेळ आहे. नैतिकतेचं नेतृत्व आपल्याला करता यायला पाहिजे. संत महापुरुषांचे विचार आचरणात आणता यायला पाहिजेत आणि ते समाजालाही देता यायला पाहिजेत. समाजात विचारांमध्ये परिवर्तन आणून नवं युग तयार करायचं आहे. परकीय गेले पण ते स्वारी, चहा, पॅन्ट ठेवून गेले. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही धोत्र घाला, पण विचार करा. सत्तेच्या, धनाच्या, मोठेपणाच्या, भोगाच्या मागे सर्वच पळत आहात. स्पर्धेमुळे हानी होते, त्याचा त्रास सर्वांनाच भोगावा लागतो. आपण आपापसात भाईचारा वाढवला पाहिजे. आपुलकी आपल्यात आली पाहिजे. एकमेकांबरोबर सुसंवाद साधले पाहिजे. आपल्याला तडजोड करता आली पाहिजे. स्वतःचं व्यक्तित्व वापरून ते संपवायची तयारी असेल तरच परिवर्तन घडू शकेल, क्रांती घडू शकेल. त्यासाठी विचारात बदल झाला पाहिजे, आचरणात बदल झाला पाहिजे. प्रथम आपल्या देशाला, जगाला जोडायचे आहे. ज्या देशाला जगाला जोडायचे आहे त्यासाठी शांतता हवी आहे. जे अध्यात्म जगाला पुरवतं त्याला झोप येत नसेल, झोपेसाठी गोळ्या घ्याव्या लागत असेल तर वाटचाल कशी सुधारेल? कुठं चाललं हे सारं? संतांनी, ग्रंथांनी काय सांगितलं यापेक्षा आपल्या डोक्यात किती उतरलं आणि आपण ते आचरणात किती आणलं? तुम्ही जर तुमच्या संतांना मानत असाल, तुमच्या सद्गुरूंना मानत असाल तर त्यांचे विचार तुमच्या आचरणातून बाहेर येऊ द्या. जर माझे ज्ञानेश्वर माऊलींवर प्रेम असेल आणि जर मी भक्त असेल तर त्यांची तत्त्व, त्यांचे विचार माझ्या आचरणातून सिद्ध झाले पाहिजे. ते जर तुमच्या फक्त बोलण्यातूनच येत असेल, दुसऱ्याला सांगण्यापुरतंच असेल आणि तुमचं लक्ष फक्त आपल्या पाकिटाकडेच असेल तर हे योग्य नाही. मी तुम्हाला चेतावणी देतो. तुम्ही अगोदर स्वतःचं एकमत करा, स्वतःत एक विचार ठेवा, स्वतःला एकाग्र करा. एकाग्रतेत खूप ताकद आहे. विचाराच्या कक्षेतच यान तयार झाले, मंगळ ग्रहावर पाय ठेवता आले. अनेक संतांच्या, अनेक ग्रंथांच्या नादी लागत असताना आपण स्वतः ईश्वरप्राप्तीसाठी व्हायचं आहे आणि आपण चांगलं समाजासाठी व्हायचं आहे. चांगल्या विचारांचा स्वीकार करा. तुमच्याकडून चूक झाली असेल तर छातीवर हात ठेवून क्षमा मागायला काय अडचण आहे? क्षमावीरश्च भूषणम. आपलं घोडं दटवून जर दुसऱ्याचं मन तुटत असेल, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू जाऊन त्याच्या डोळ्यात अश्रू येत असतील
तर काय उपयोग? समोरच्याचं समाधान जर भंग पावत असेल तर तुमच्या ज्ञानाचा काय उपयोग? दुसऱ्याचं मन तुम्हाला समजत नाही, अंतःकरण समजत नाही, ह्याची जर समजही तुम्हाला नाही तर तुम्हाला कशाचा परमार्थ समजला? जिवंत माणसाला तुम्ही जिवंत समजत नाही, तुमचे हृदय दगडाचे झाले असेल तर तुम्ही भक्ती काय करू शकता? भक्तीसाठी तर तुमचा भाव फुललेला असायला हवा, तुमच्यात सात्विकता यायला हवी. समोरच्याला प्रेम द्या, आपुलकी द्या. दया, क्षमा, शांती, आपुलकी, प्रेम ह्या सद्गुणांच्या पाकळ्या तुमच्यात उमलतील, तेव्हा तुमचं हृदय कमळ फुललं जाईल. विचार करा, कमळ पाण्यात येतं, चिखलात येतं आणि आपल्या डोक्यात फक्त चिखलच असेल तर आपण काय वागतो? समोरचे गुलाबाचे फूल गुरुदेवांनी हातात घेतले आणि म्हणाले, हे गुलाबाचं फूल, यात किती सुगंध आहे. गुलाबाला फुलांचा राजा म्हटले आहे, पण या फुलात शेण, माती, पाणी सर्व आहे. पण बीज चांगले असेल तर रोपटंही चांगलंच येतं ना. आज परिवर्तनाची गरज आहे. आपल्या अंतःकरणात समाजहिताचे बीज पेरा. तुमचे ज्या संतांवर, ज्या ग्रंथांवर प्रेम असेल, मग ते कोणत्याही धर्माचे असो, हे फक्त दाखवणारे बोट आहे, दाखवणारी काठी आहे. हे बोट, ही काठी म्हणजे देव नाही. त्यांनी त्यांच्या भाषेत त्या त्या युगात समाजाला समजण्यासाठी ते सांगितले. आता परिवर्तनाची गरज आहे. एक होणं गरजेचं आहे. त्याची सुरुवात आपल्याला करायची आहे. मनातील द्वंद्वाला एका बाजूने करा, तसाच आहार घ्या, तसेच विचार करा, तसेच आचरण करा. तुम्हाला वकील व्हायचे असेल तर तुम्ही लॉच्याच पुस्तकांचा अभ्यास करा. तुम्हाला प्राध्यापक व्हायचं असेल तर तुम्ही त्याच पुस्तकांचा अभ्यास करा. आणि आपल्याला परमार्थाला निघायचे आहे, त्यासाठी शुद्ध सात्विक आहार घ्या. आपल्यामध्ये प्रेम, चांगुलकी भरा. तुम्हाला जर दुसऱ्याला क्षमा करता येत नसेल तर परमार्थामध्ये तो एक मोठा अडथळा आहे. तुम्हाला जर प्रपंच व्यवस्थित करता आला नाही तर तुम्हाला परमार्थ काय करता येईल? शांत मनाने विचार करा. खरेच आपल्याला ईश्वर प्राप्ती करायची असेल तर हा माणसाचा जन्म वापरता येईल. देवाचं नाव किती सोपं. नाव घेता घेता तो देव होतो. खर्च काहीच नाही, त्यासाठी वेळ द्यायचा पत्ता नाही आणि नुसतंच हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही ते म्हणू नका असं मी म्हणत नाही, पण त्यामुळे तुमच्या आचरणात परिवर्तन यायला पाहिजे. आणि तसे परिवर्तन येत नसेल तर तुमच्या डोक्यात फक्त पाखंड आहे. मग तुमच्या नादी लागण्यात आम्ही आमचा वेळ फुकट वाया घालवतो आहोत असेच आम्हाला वाटतं. तुम्हाला अगोदर प्रेमी व्हावं लागेल. समोरच्याच्या डोळ्यात त्या प्रसंगाने अश्रू येण्याच्या अगोदर त्याच्यासाठी 2 अश्रू तुमच्या डोळ्यात आले पाहिजे, तरच तुम्ही भक्ती करू शकता. दगडाला थंडी वाजते म्हणून पांघरून घालणारे संत आणि वैराग्याच्या नावाखाली आईबाप गोठ्यात ठेवून फिरणारे हे, श्वानाच्या पोटात दुखतं म्हणून त्याला तूप लावून भाकरी देणारे आणि 5 रुपयाची पावती फाडायची असेल तर आज नाही नंतर या म्हणणारे, कुठंतरी आपल्याला चेंज व्हावं लागेल. हे विश्लेषण मी वारंवार करत आहे. हे सगळं मिळून मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की आपले आपापसातील संबंध चांगले हवेत. आपली श्रद्धा स्थिर असायला हवी. श्रद्धा स्थिर असेल तर ज्ञान आत्मसात करायला सोपं जातं. त्या पद्धतीने आपण पावलं उचलली पाहिजेत. बाजारात फिरून जरी आलं तरी बाजार घरी येत नाही, हे मी आपल्याला सांगितलं. आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन नाही आणि हे म्हणाले, ते म्हणाले, आपल्यात त्याचा कुठे मागमूसही नाही. मग आपण एवढं फिरण्याचा उपयोग काय? समजा हे गुलाबाचं फूल मी डोक्यावर ठेवलं तर त्याचा सुवास मला येणार नाही, पण तेच फूल मी हातात घेतलं तर त्याचा सुगंध मी घेऊ शकेल. ज्ञान आचरणात आलं तर त्याचा अनुभव येईल, पण लक्षात ठेवा, ज्ञान नंतर होईल. आपल्याला अगोदर दर्शन घ्यावं लागेल. दर्शनाने तर श्रद्धा निर्माण होईल आणि श्रद्धेतून ज्ञान मिळेल. ज्ञानाने आचरण बदलेल आणि त्या आचरणाने मर्यादा येतील. मग मोक्ष मिळेल, मग आनंद आणि मग परमात्म्यात विलीन व्हाल. तुम्ही जर म्हणालात सुरुवातीला आचरणात बदल करू, पण ते प्रत्येकाला जमणार नाही. त्याला जमलं म्हणून तुला जमेल असं नाही, ते उलटंही होऊ शकतं. जसे आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही 2000 डिलिव्हरी केल्या, पण आम्हाला मात्र पोर झालं नाही. आम्ही 1000 लग्नाला गेलो पण आमचं लग्न झालं नाही. तशी भक्ती दुसऱ्याने करून आपल्याला लाभेल का? हे अनुभव ऐकण्यापुरते आहेत. त्याने आपल्याला दिशा कळेल, पण करावं स्वतःलाच लागेल. सगळं मिळून आम्हाला हे सांगायचं आहे की क्षमावीरश्च भूषणम. होऊ शकतं ओघाच्या भरात आमच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर आले असतील, पण हे सर्व पोटतिडीक निर्माण झाल्यामुळे. शब्द जाऊ द्या खोल, अर्थ राहू द्या खोल. कोणत्या मुद्द्यावर आम्ही पोटतिडकीने बोललो तो मुद्दा समजून घ्या. सर्वात मग गुरुदेव परिवार म्हटल्यावर तिथं कोणाला विरोध करायचा प्रश्न नाही, पण आपल्या चांगुलपणात अजून चांगुलपणा कसा येईल याचं प्रत्येकाने भान ठेवावं. शेवटच्या तत्वावर आम्ही हे म्हणतो की समाजानं आम्हाला गुरुदेव पदावर मांडलं तरी आमचं हेच म्हणणं आहे,
मज पामराला काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. आणि ओम गुरुदेव म्हणून परमपूज्य वचन माऊलींनी प्रपंचात राहूनच परमार्थ कसा करायचा याविषयी विचार आपल्यापुढे ठेवून त्यांनी त्यांचं बोलणं थांबवलं होतं. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.